हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. चल आज पुन्हा कार्यक्रमाला जायचं होतं, तर सकाळी नाश्ता करून निघालो. कारण 9 वाजता आहे ना कीर्तनाला सुरुवात होते. तर 11, 11:30, 12 वाजतातच. आणि आज अमृत महोत्सवचाही कार्यक्रम होता. तर आज वेळ लागणार होता. म्हटले चला नाश्ता वगैरे करून जाऊ. मस्त पोहे केलेले होते. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. खूप छान मस्त अशी ना रांगोळी काढलेली होती. अमृत महोत्सव 75वा महोत्सव असं. आणि मस्त छान अशी विठ्ठलाची मूर्ती ही होती. आणि मी ते गेल्यानंतर म्हणजे सुरूच झालेलं होतं. तर चला, कारण आई आणि सई ते पहिले जातात. मी म्हणजे थोडंसं आवरून वगैरे मग जाते मी असं. तर कारण जास्त वेळ ही बसवत नाही ना, तर थोडीशी मी लेट जाते. तरी पण आहे ना किती म्हणजे 9, 9:30 वाजेपर्यंत आसपास गेली होती मी. आणि खूप छान मस्त असं कीर्तन प्रवचन वगैरे खूप छान झालं. ऐकण्यासारखं असतं. आणि भरपूर गर्दी होती आज अमृत महोत्सवचा त्यानंतर कार्यक्रम होता ना, खूप गर्दी होती. तर यानंतरही भरपूर भाविक आलेले होते. तुम्हालाही थोडंसं ऐकवते, नक्की ऐका, खूप छान वाटतं. तर चला पूर्ण व्हिडिओ आजचा बघत राहा. पुढेही खूप छान व्हिडिओ असणार आहे. चला, कालचं कीर्तन आहे ना 12, 12:30 वाजेपर्यंत चाललं. काल थोडासा उशीरच झालं होतं. त्यानंतर आहे ना मग इकडे ना आता अमृत महोत्सवचा कार्यक्रम, आता ओवाळायचं औक्षण वगैरे करायचं होतं. तर इकडे 75 दिवे तयार केलेले होते. इकडे सगळेजणांना दिवे लावत होत्या. तिकडे आईन त्या बसले होत्या. आणि ऊन इतकं कडक आहे ना आणि खूप गरम होत होतं. त्यामुळे सगळे काही रुमालने हवा घालत होते. त्यानंतर इथे सगळे काही ओवाळायला गेले. आईन ते पण गेलेले होते. मी काही गेली नाही कारण स्टेजवर खूप गर्दी होती ना, त्यामुळे म्हटले नको. सई पण होती सोबत. सगळ्यांनी ना औक्षण केलं. खूप छान कार्यक्रम झाला आणि भरपूर गर्दी होती. औक्षण झाल्यानंतर मग मान सन्मानाचा म्हणजे या सगळ्याचा कार्यक्रम होता. तेही पुढे तुम्हाला दाखवते. आलेले सगळे काही प्रवचन म्हणजे कीर्तन वगैरे करणारे सगळ्यांना आहे ना सगळ्यांचा सत्कार सोहळा झाला. आणि त्यानंतर जे पण सगळे काही पाहुणे आले होते कार्यक्रमाला, त्यांचं सगळ्यांनी म्हणजे सगळेच स्टेजवर जाऊन फोटो वगैरे काढत होते. त्याने जेवणाची सुरुवातही एका साईडला करून दिली. लगेच जेवण वगैरे ही सुरुवात झाली होती. कारण जेवणालाही भरपूर गर्दी असते.
त्यानंतर इकडे काही तो म्हणजे सत्कार सोहळा चालूच होता. सगळे काही भेटायला गेले होते बाबांना, तर सगळे काही चालू होतं. त्यानंतर इथे आम्ही सगळे काही हवेशीर बसलो, कारण गरम इतकं होत होतं. आणि तर मग आम्ही ना कूलरसमोर बसलो होतो. त्यानंतर मग जेवणाला बसलो, कारण जेवणाला आहे ना पहिले ना 3-4 पंक्ती होऊन जातात, भरपूर गर्दी असते. त्यानंतर मग आम्ही सगळे काही घरचे बसतो. आता थोडी गर्दी कमी झाली होती, आता सगळे काही घरचे बसले होते जेवणासाठी. आणि मेनूही खूप छान होता. मग इकडे आम्ही सगळे जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा इथे सगळे गप्पा मारण्यासाठी बसलो, कारण काही कार्यक्रम म्हटलं का तेव्हाच आपण सगळे काही एकत्र येतून छान वाटतं. मग आज सगळे काही एकत्र होतो, तर सगळ्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या. त्यानंतर 2 म्हणजे 3-3:30 वाजले असेल घरी जायला. पुन्हा सगळे घरी गेले, थोडासा आराम केला. पुन्हा सायंकाळी आलो होतो, पण मी सायंकाळी काही जास्त वेळ थांबली नाही. मावशी आली खरेदी करायला कुरड्यातून वेळ काढून. कुरड्यातून वेळ काढून आलेली आहे आणि तिने हे पॅटर्न बघितलं माझं फोटो मध्ये. आपण शॉर्ट पण टाकलेला आहे मायले की साडी कलेक्शन वर. तिने तो शॉर्ट बघितला आणि इतकी धावपळीत आलेली आहे, विचार करा. स्टॉक संपून जाईल ना, तिला भीती वाटते का स्टॉक लगेच संपतो. त्याच्यामुळे मी पण तिला बोलले का हा स्टॉक आपल्याकडे जास्त नाही, तू लवकर ये, तुला जो कलर आवडेल तो घे. त्याच्यामुळे ती घाई पाय कुरड्या आलेली आहे. एकदम छान कलर आहे सगळे. ना मावशी किती दिवसातून आली असेल सिन्नरला. कुरड्यामुळे मावशीला अजिबात सवड नाही आणि आपण मी पण बोलत नाही, कारण कस्टमर वेळ अजिबात दम काढते नाही. काल पण एका ताईंचा कॉल आला होता, अहो संध्याताई कॉलच उचलत नाही. पण संध्याताईंना बिझी झाले कुरड्या करायला, कस्टमरच्या कुरड्या पूर्ण. आणि त्या ताईंना मी सांगितलं संध्याताई तुमच्या नक्कीच देईल, पण 20-1 दिवस लागेल. तर तुम्हाला वेळ थांबायचा असेल तर नक्कीच थांबा, कुरड्या तुम्हाला मिळून जातील. मिळून जाईल. मावशी ही साडी काढली का एक तू? अचानक बसून बाई पण म्हणते मावशी अचानक आलेल्या दिवसातून भेटायला आली तुम्हाला. एवढा वेळ काढून डायरेक्ट कुरड्या. मावशीला वाटलं साड्या संपून जाते, त्याच्यामुळे मावशी इतकी घाई आली. तुला इथं पण कुरडायचं भेटलं. मावशी खरंच लय धावपळी मावशीच्या बागे. त्याच्यामुळे मावशी आम्ही राग नाही भरती, कारण हाच प्रेड आहे आणि सगळ्या ताईंना कुरड्या पोस्ट झाल्याच पाहिजे. त्याच्यामुळे मावशी आमच्याकडे सध्या कमी झाली यायची, पण आम्ही राग नाही मानत आहे, कारण आता तिचं एक महिना थोडस जून महिन्यात मग तोपर्यंत कुठे जायचं नाही. सीझन संपला का मग? सीझन संपला का मग डायरेक्ट. आणि सगळ्यांना कुरड्या मिळणार आहे, थोडा उशीर होऊन जाईल पाहिजे. सगळ्यांची ऑर्डर कम्प्लीट करणार आहे ताई ती. छान आपल्याकडे नवीन स्टॉक आला आहे, आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल. मायले की साडीज कलेक्शन. कसं वाटतंय चौपाळ्यावर? छान वाटतंय. प्रसन्न वाटतंय गेलं चौपाळ्याला बसायला खूप निवांत येते. आता खरंच निवांत वेळ नाहीये. आता जर बसले ना मी असं घरी जाऊशी वाटणार नाही. कस्टमर फोन करून करून मला फोन करतील, संध्या उशिरा घरी पाठवा, संध्या उशिरा घरी पाठवा. बरं आहे ना तुमचं सगळ्यांचं? खूप दिवसाने आले तुम्हाला भेटायला. प्रियंकाचं बरं आहे ना? मला एक बाई म्हणे कधी ना प्रियंकाला सांगा होता आम्हाला नागलीचे पापड द्या, आम्ही मागच्या वर्षी त्यांच्याकडनंच घेतले आणि आम्हाला यावर्षी त्यांच्याकडनंच बाहेर उशीर झाला तरी चालेल, पण मला 200 पापड ठेवा. म्हटलं प्रियंका प्रेग्नेंट आहे, आता यावर्षी वाटत नाही करण म्हणून यावर्षी बंद आहे ना. मग सांगितलं तुम्ही. चला, संध्या मावशी बऱ्याच दिवसातून आली होती आणि ते म्हणजे मम्मीने गॅलरीमध्ये आता थोडे चेंजेस केले ना, सगळं काही बघत होती, कारण तिथे खूप दिवसातून आली. तर सगळं काही दाखवत होती, तिलाही पण खूप आवडलं. तुम्ही ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, काय काय चेंजेस केलेले. चला तर इथेच आजची व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान व्हिडिओसह आपण लवकरच भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय.